हॅलो, कसे आहात सगळे? ज्यांना कुकिंग परफेक्ट जमतं ना, त्यांच्याकडे माझा एक मोठा क्वेश्चन आहे. तुमचं उपवासाचं थालीपीठ परफेक्ट होतं की माझ्यासारखं तुटतं? आणि ते का तुटत असेल हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आमचं ना पाडव्यापासून चालू होतं साडी घेऊ, साडी घेऊ. कारण की प्रांजलीचा पहिला पाडवा होता. पण आमचं काही जाणं झालंच नाही. मग माझ्या नवऱ्याने त्यात रील पाहिली होती माझी की साडी घेणाराच मुलगा असावा असं. मग त्याचं म्हणणं आलं की मी तसा नाही आहे का? ते त्याला एवढं लागलं की चला आता तर साडी घ्यायचीच असं त्याचं म्हणणं होतं. ठीक आहे म्हणलं जाऊया आणि मग आम्ही साडी घ्यायला गेलो आणि तिथे एवढ्या व्हरायटी पाहून आम्ही कन्फ्यूजच झालो होतो. पण आम्हाला हेवीमध्ये घ्यायची नव्हती. सो 2 नॉर्मल साड्या घेतल्या आणि घरी निघालो. घरी यायला आम्हाला उशीरच झाला होता कारण आज प्रांजलीच्या बहिणीला आम्ही केळवणासाठी इन्व्हाइट केलं होतं. ते सगळे घरी आले होते. मग गप्पा ते झाल्या. आम्ही त्यांना केळवण भोज म्हणजे थाली रेस्टॉरंटमध्ये देणार होतो. मग सगळे तिकडून 56 भोगला गेलो आणि ती थाली बघूनच माझं तर एवढं पोट भरल्यासारखं झालं. एवढ्या व्हरायटी तुम्हालाही होतं का असं एवढ्या व्हरायटी पाहून? मग ठरवलं की काय सुरुवात कशापासून करावी आणि त्यात आमरस दिसला. आता आंब्याचा सीझन आणि आमरस म्हणल्यावर तर अजून काय पाहिजे? मग त्यांनी सुरुवात केली आणि असं आमचं केळवण झालं. तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. ओके बाय.